तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने आता अजित पवार गटाने सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी केलेले आहे. अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच भरत जाधव, जे माजी नगरसेवक ऍक्टिव्ह असतात सोशल मीडियावर, आणि त्यांच्याकडे अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी नवी मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. सर, नुकतीच जिल्हाध्यक्षाने अभिनंदन, तुमचं धन्यवाद, खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर सोशल मीडियातील सक्रिय असणारे थेट भरत जाधव भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक होते. थेट तुम्ही उडी मारली, थेट घरात गेले. नाही, उडी मारली म्हणता येणार नाही साहेब. काय आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना प्रचंड काम करायची इच्छा होती. परंतु सध्या जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे आणि मला तर निवडणूकही लढवायची नव्हती. आदरणीय आमदार मंदाताईलाही बोललो होतो. पण ज्यावेळेस संदीप नाईक साहेब अध्यक्ष होते तेव्हाही कार्यकारिणी स्थान दिलं नाही, काम करायला वाव दिला नाही. नंतर परत रामचंद्र घरत साहेब आले, त्यांनी वाव दिला नाही. त्याच्यानंतर आता डॉक्टर राजेश पाटील साहेब आले, त्यांनी वाव दिला नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा मी एकमेव व्यक्ती आहे. आदरणीय आमदार संदीप नाईक त्यावेळी जिल्हाध्यक्ष असताना आणि इकडं आमदार मंदाताई असताना यांनी जी सरळ ऍप नोंदणी असते भाजपची, ही तिकडं मला वाटतं 25-26 हजार झाली असेल, तर आमच्या इथं बेलापूर मतदारसंघामध्ये 4, 4.5, 5 हजार झाले असतील. त्यातला मी एकमेव व्यक्ती आहे 1000 सरळ ऍप नोंदणी करणार. आज त्याचा ऑनलाईन रेकॉर्ड आहे. तुम्ही भाजप प्रदेश कार्यालयात सुद्धा किंवा आयटी विभागाचे प्रमुख आमचे सतीश निकम साहेब होते, तुम्ही त्यांनाही विचारू शकता. परंतु काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रचंड डावललं जातं. आमच्या नवी मुंबईमध्ये जर तुम्हाला भाजपात काम करायचं असेल तर कोणत्या तरी नेत्याचा डोक्यावर हात असला पाहिजे, आणि जर डोक्यावर नेत्याचा हात नाही, मग तुम्ही ऑटोमॅटिकच खाली तळागाळाला भाजपामध्ये खच्चीकरण करण्यात आलं किंवा झालं नाही. खच्चीकरण करण्यात ते पूर्णपणे डावलण्यात आलं, पण ती जबाबदारी दिली जात नव्हती ना. आज तुम्हाला ताईंच्या घरात जवळ होते, मग ताईने दुर्लक्ष नाही. अजूनही मी सांगतो, मी ताईंच्या बाबतीतही माझी नाराजी नाही, आदरणीय दादांच्या बाबतीतही माझी नाराजी नाही. मी कोणत्याही गटाचा नव्हतो, मी फक्त भाजपाचा कार्यकर्ता. ताईंच्या जवळ तुम्ही होते, ताईंच्या गटात? ताईंच्या जवळ नाही. अजून परत सांगतो, ताईंचा हा मतदारसंघ असल्या कारणाने, त्या अधिकृत उमेदवार असल्या कारणाने त्यांच्या प्रचारात काम केलं. ज्याचा अर्थ मी ताईंच्या जवळचा किंवा दूरचा नाही झालो. मला नेते म्हणून नाईक साहेबही तेवढेच होते, आदरणीय ताई तेवढीच होती. एवढं किंबहुना नवी मी नाईक साहेबांना भेटण्याची वेळ मागितली, मला ती सुद्धा भेटण्याची वेळ दिली. नाईकाने तुम्हाला भेटायची वेळ दिली नाही? नाही, बिलकुल नाही दिली. मी त्यांच्या, आता मला माहित नाही काय कोणाला फोन केला होता? मी त्यांच्या पीएना पण सांगितलं होतं. आपले काय त्यांचं नाव आता त्यांच्याबरोबर असतात ते पीए, मेसेजही टाकला होता परत व्हाईट हाऊसला. हा, माळी साहेबांना. फोन उचलला नाही तुमचा? नाही. मी 1 ते 2 वेळेस केले होते. परंतु मी व्हाईट हाऊसला जाऊन सुभाष म्हणून आमचे एक मित्र आहेत, तिथे काम करतात, त्यांना काय उत्तर दिलं का नाही? नाही, काही नाही आलं. पण त्याच्यानंतर मी सुभाषला जाऊन भेटलो. सुभाषलाही मी पत्र दिलं, मी अधिकृत पत्र दिलं दादांना. तर त्याच्या पत्रामध्ये मला भेटण्याची वेळ मागितली होती आणि सविस्तर मुद्दे लिहिले होते. तेच पत्र मग नंतर मी जनता दरबारात दादांना दिलं. मग जनता दरबारात मी भेटलो, वेळ घेऊन भेटलो, विभागात झालेल्या भ्रष्टाचाराचा आणि उर्वरित विकास कामांचे मुद्दे घेऊन. तर त्यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने दादाने एंटरटेन केलं, बोलणं झालं. पण मला काही रिस्पॉन्स आला नाही किंवा नंतर रिप्लाय आला नाही. मी त्या पत्रामध्ये स्पष्टपणे 2015च्या निवडणुकीचा उल्लेख केला होता. 2014ला दादांपासून दूर गेल्यानंतर मला 2015च्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत वॉर्ड वाढले. पहिले 3 वॉर्डच्या नंतर 6 वॉर्ड झाले. दादांनी बोलून घेतलं भावकळेश्वर मंदिरामध्ये आणि मला 2 तिकिटाची त्यांनी ऑफर दिली. परंतु स्थानिक पातळीवर एवढा प्रचंड त्रास झाला होता. मी दादांचं दर्शन करून दादाला विनम्रपणे सांगितलं की स्थानिक एनसीपीच्या त्रासामुळे मी दादा लढणार नाही. परंतु दादांच्या माझ्यावर वैयक्तिक उपकार होते आणि वैयक्तिक पेक्षा सामाजिक फार उपकार होते. कारण की माझ्या इथं शाळा झाली, नागरी आरोग्य केंद्र झालं, सेक्टर 46ला मैदान झालं, 58ला गार्डन झालं, ते दादांमुळे झालेले, याच्याबद्दल दुमत नाही. पण गेल्या 5-4 म्हणजे त्यावेळेच्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये मी एवढं काम केलं, तर 5-11 वर्षामध्ये सगळेच नगरसेवक आदरणीय दादांच्या माध्यमातून होते, पण काही शिवमध्ये विकास झाला नाही. मग त्यावेळेस मी त्या पिरियडला 2015ला दादाला बोललो, मी तुम्हाला शब्द देतो, मी इतर पक्षातून लढणार नाही, वेळ पडली तर अपक्ष लढेल. त्याच्यानंतर मला भाजपच्या माध्यमातून मंदाताई त्यावेळेस 2 तिकीट देत होत्या. आदरणीय विजय नाटा साहेब देखील शिवसेनेच्या माध्यमातून 2 तिकीट देत होत्या. पण मी शब्द दादांना दिला होता, तसं पत्रही दिलं. मी माझ्या मुलासाठी 1 तिकीट द्या, मी एवढी विनंती, पण तिकीट तर दूरच, पण माझी दखल सुद्धा कोणी घेतली नाही, माझ्याशी कोण बोललं पण नाही. मला फार हृदयाला लागलं. मग मी सहज प्रयत्न केला की आपल्याला काहीतरी सिम्बॉल पाहिजे. आणि मला
जाणीवपूर्वक म्हणजे हा जो त्रास, मानसिक त्रास भाजपमध्ये दिला गेला म्हणून मला निवडणूक लढवायची होती आणि एक सिम्बॉल असावं म्हणून. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांच्या गटाला इथं गर्दी नाहीये, म्हणजे माझ्या पक्षात माझ्यावर अन्याय होतोय म्हणून मी दुसऱ्या पक्षात जाऊन कुणावर अन्याय करावा ही माझी मानसिकता नव्हती. मग सहज अजित पवार साहेबांच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न केला. काही माझे मित्र ओळखीचे आहेत अधिकारी वर्ग, त्यांच्या माध्यमातून संपर्क झाला. त्यांनी थेट मला अपॉइंटमेंट दिली आणि पहिल्या दिवशी अपॉइंटमेंट झाली आणि दुसऱ्या दिवशी तर 24 तासाच्या आतमध्ये त्यांनी मला प्रवेश तर दिलाच दिला, पण असा मोठा धक्का दिला की आपण बोलतोच ना 440 वोटचा धक्का दिला आणि त्यांनी अध्यक्षच घोषित करून टाकलं. म्हणजे अनपेक्षित, मला काहीच माहिती होतं. आणि त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. तर आता सगळे पदाधिकारी जुने किंवा काही काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या भेटीगाठी घेऊन संघटनात्मक चर्चा करतोय. पण मला माहिती आहे की भविष्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादांच्या गटाचं आम्ही प्रचंड मोठं संघटन पक्ष प्रवेश बोलणेकर अध्यक्षासाठी केली की नॉर्मल? बिलकुल नाही. तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, मी अध्यक्ष मी फक्त एवढीच माझी विनंती होती की माझा मुलगा निवडणूक लढणार आहे 1 तास आणि मला सिम्बॉल पाहिजे होतं, एवढीच माझी विनंती होती. भाजपवाले बोलले नाही की तुम्हाला तिकीट देतो थांबा किंवा काय? भाजपवाले बोलणं तर दूर आहे, ते मिटिंगला बोलत नव्हते. मिटिंगला बोलवल्यानंतर तुम्हाला मी सांगतो नवीन काय, ताईंच्या गटाचे किंवा त्यांच्या तुम्हाला परत सांगतो मी कोणत्या गटाचा नाहीये. माझी कोणाविषयी पण नाराजी नाही. बघा, माझा जन्मच भाजपमध्ये झालेला आहे. थोडक्यात काम मी भाजपमध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे माझी त्यांच्याविषयी कोणाविषयी नाराजी पण नाहीये. परंतु ज्या पद्धतीने वागणूक मला मिळाली ती वाईट वागणूक मिळाली आणि पक्ष मोठा झाल्या कारणाने ही परिस्थिती सर्वत्र आहे. जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणजे आणि दुःख काय वाटलं की विधानसभेमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकण्यापर्यंत धमक्या दिल्या, ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला प्रचार करू दिला नाही, ज्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आमच्याच भाजपमधून म्हणजे एनसीपी नाही, ते संदीप नाईक गटाचे काही नगरसेवक, आणि एवढे विकोपाला जाऊन भांडण केलं त्यांनी. काय निवडणुका असतात, येतात जातात, पण आपापसातले संबंध जपायचे असतात. म्हणजे जेलमध्ये टाकण्यापर्यंत धमक्या दिल्या. शेवटी परत आता ते उमेदवार पराजित, संदीप शेठ पराजित झाल्यानंतर ते सगळं नगरसेवक परत भाजपमध्ये येणार आणि त्यांचा झेंडा आम्ही घेऊन भाजपच्या जुन्या लोकांनी फिरायचं. मग त्यावेळी त्यांना जाऊनच द्यायचं नव्हतं ना. आता जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी ज्यांनी विधानसभेमध्ये घामाचं पाणी केलं, एवढा रक्ताचं पाणी, काय बोलले नाही का तुम्ही जाऊ नका किंवा नाही त्यांना फोन करायचा. बघा, मी तुम्हाला परत मी काय बोलतो, मी कोणत्या गटाचा नव्हतो, त्याच्यामुळे त्यांना फोन करायचा काय संबंध होतो. त्यांच्या निवडणूक झाली त्याच्यानंतर त्यांनी संपर्क कमी केला, ते त्यांच्या कामात राहिले, मी माझ्या कामात. निवडणूक आल्यानंतर तुम्हाला विचारलं नाही, कुणीच नाही विचारलं, कोणत्याही पक्षाने. किंबहुना जिल्हा अध्यक्षांना मी विनंती केली. बरं, दुर्दैव काय वाटलं की कोणाच्या पदाविषयी मी नाराज नाहीये, परंतु काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, आता मी भाजपचा नवी मुंबईतला पहिला नगरसेवक, मी नवी मुंबई जिल्ह्याचा 7-8ला जिल्हा कार्यकारिणीचा सरचिटणीस होतो, त्यानंतर प्रदेश कार्य समिती सदस्य होतो, मी 2-4 राज्यामध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून गेलो, पण काही कारणास्तव झाली फेरबदल. पण आजच्या नवीन कार्यकारिणीमध्ये जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तोही 46 नंबरवर. म्हणजे मान सन्मान तर सोडून द्या, अशा पद्धतीने अपमान करायचं काम केलं. तर पक्ष प्रचंड मोठा झालेला आहे, पक्षाला जुन्या कार्यकर्त्यांची गरज नाही असं जाणवलं, म्हणून हा वेगळा. आता काही स्ट्रॅटेजी काय ठरली अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून हाती घेताना? नाही, आम्ही कसं आहे माहितीये का, जुन्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यानंतर त्याच्यामध्ये 15 लोक इच्छुक दिसले. आम्ही त्या 15 लोकांवर वर्किंग केलं, त्याबाबत आदरणीय अजितदादांची चर्चा केली. मग अजितदादांच्या आदेशाप्रमाणे आम्ही प्रथमतः महायुतीमध्ये आमची घटक पक्ष आहोत, पण महायुती आम्हाला काही विचारतच नाहीये, त्याच्यामुळे मग महाविकास आघाडी बरोबर चर्चा चाललेली. जर त्यांच्याकडून समन्वयाचा तोडगा निघाला तर आम्ही आता महाविकास आघाडी सोबत जाणार. दादांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. आम्ही आमची लिस्ट दिलेली आहे 15 लोकांची. पुढे महाविकास आघाडी, महाविकास आघाडी म्हणजे त्या घटक पक्षामधल्या लोकांना. आता त्याच्यातून काय चर्चा राष्ट्रवादी एकत्र, म्हणजे आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मिळून लढण्याच्या विचारात आहोत. पण आता मूळ पहिली जी पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे तो महाविकास आघाडीचा घटक आहे, तर ते लोक त्यांच्याशी बोलणी करतायत. त्याच्यानंतर आमच्या सीट्स त्याच्यामध्ये ऍडजस्ट होतील असा आम्हाला विश्वास आहे. ओके, म्हणजे आता अखेर महाविकास आघाडीकडे जायचा निर्णय जवळपास निश्चित. अखेर निश्चित तर नाहीये, जर तरचा विषय, सन्मानाच्या जागा मिळाल्या तर 100% जाऊ नये. 15 जागांची मागणी तुम्ही महाविकास आघाडी? हो, आमचे जे इच्छुक कार्यकर्ते त्यांची लिस्ट दिलेली. ओके, पण आता काय अजेंडा काय असणार आहे तो भविष्यामध्ये? पक्ष वाढव, कारण जिल्हाध्यक्ष नामदेव भोगत ते गेलेले आहे शिवसेनेमध्ये. कसं हे सगळे पक्ष खिळखिळीत झाले की ओरिजिनल पक्ष कशी आहे सध्या, स्थिती काय, रिपोर्ट काय पक्षाचा सध्याचा? मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, नामदेव भगत साहेबही माझे मित्र आहेत, मी काय त्यांच्याबद्दल कोणती टीका टिप्पणी करणार नाही. पण दुर्दैवाने त्यांनी अजितदादांच्या विषयी जी टिप्पणी केली
ते फार चुकीची गोष्ट आहे, त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे. आज मी भाजप सोडतोय म्हणून दादांना, ताईंना किंवा तिथल्या नेत्यांना काही बोलणं चुकीचं आहे. कालपर्यंत आपण तिथं होतो, आज आपण इथं आहोत. ते कालपर्यंत इथं होते, आज तिथं गेलेत. ते फार वाईट वाटलं, असं बोलायला नव्हतं पाहिजे आणि मला त्याविषयी प्रतिक्रिया द्यायची नाही. परंतु मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, नामदेव भगत साहेबांबरोबर संघटनेतला एकही पदाधिकारी गेलेला नाही. सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जसे तर तसे आहेत. म्हणजे फक्त इथं संघटन विस्कळीत झालेलं आहे आमचं. तुम्हाला विश्वास नाही येणार, मला नियुक्ती झाल्यानंतर 2 दिवसात कमीत कमी नवी मुंबईतले कमीत कमी 500 पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचे फोन आले आणि बाहेरून एक 500-1000 फोन आले असतील. पण नवी मुंबईतले 500 लोकांपेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे फोन आले. मी खरोखरच तुम्हाला सांगतो, पुढच्या 6 महिन्यात 4 महिन्यात तुम्हाला कसं संघटन बांधलेलं ते दिसेल आणि मला निवडणुका माझ्यासाठी फार महत्वाच्या नाही. अजितदादा तटकरे काय बोलले? बैठक त्यांच्या सोबत झाली, काय बोलले? कशी परिस्थिती, काय ताकद देणार आहेत की नाही? भगत बोलले मला ताकद दिली नाही, तुम्हाला तरी देणार आहेत की नाही? तर ताकद देणं म्हणजे काय करायचं? नेत्यांनी काय करायचं? तुम्ही जर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार नाही, कार्यकर्त्यांना तुम्ही कामं देणार नाही, म्हणजे कोणतं संघटनात्मक प्रोग्राम काहीच देणार नाही, त्याच्यामध्ये तुम्ही गडबडी करणार. मी तुमच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय, कोणीही शिफारशीवर आलं तर त्या कोणत्याही कार्यकर्त्याला स्थान दिलं जाणार नाही. पण चांगला कार्यकर्ता असेल तर त्याला डोक्यावर घेऊन नाचलं जाईल. वेळ पडली तर चांगला कार्यकर्ता काम करतो म्हणून आपण कसं एखादा उत्साहामध्ये डोक्यावर घेतो, तसा डोक्यावर घेऊन त्याला मी देवगिरी बंगल्यावर जाईल किंवा डोक्यावर घेऊन मी राष्ट्रवादी भवनला जाईल. पण चुकीचं काम करून जो डोक्यावर मिऱ्या वाटायचा प्रयत्न करेल त्याला डोक्यावरून साईडला ठेवत बोलून, बाबा तू फार मोठा माणूस आहे, तुझ्या पद्धतीने तू काम कर, आम्हाला संघटनेचं काम करू दे. प्रामाणिकपणे सांगतो, जे भाजपमध्ये झालं, विशेष करून माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते सर्व एकदम थकलेले आहेत. आज त्यांना कुठं विचारलं जात नाही. मी तुम्हाला सांगतो, ह्या उमेदवारीमध्ये 10 जरी जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली ना, 10 कुठल्या भाजपच्या म्हणजे माझ्यासारखे जे काम करणारे कार्यकर्ते, ज्यांनी या बेलापूर विधानसभेमध्ये आज आलेले सगळे नगरसेवकांच्या विरोधात काम केलेले, त्या 10 लोकांना उमेदवारी जरी मिळाली ना, तुम्हाला सांगतो मी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन टाकेल. 10 लोकांना 10 लोकांना उमेदवारी दिली तर. कारण की मला माहिती आहे की इतर भाजप हे गटातटाच्या राजकारणात भडकलेले. हा या गटाचा माणूस असेल तरच मिळणार. तो आमदार करताय नाही, आपल्याला त्याच्याशी बोलायचंच नाही. मला त्या विषयात बोलायचं अजित पवार नाही. मी तुम्हाला आजही सांगतो, मी भाजप सोडला पोल खोल टाका तुम्ही. नाही, अजिबात नाही. हे बघा, मी तुम्हाला काय बोललो, माझ्यावर अन्याय झाला, मी माझा मार्ग निवडलेला आहे. ज्याच्यावर अन्याय झाला ते त्यांचा मार्ग निवडतील. पण तुम्हाला मी सांगतो, जुन्या कार्यकर्त्यांवर सगळ्यांवर अन्याय होतोय. तिथं संघ परिवाराला विचारात घेतलं जात नाही, तिथं भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नाही, ज्येष्ठ मार्गदर्शक असतील त्यांना विचारात घेतलं नाही. फक्त 1-2 गटापुरतं राजकारण चाललेले. आणि तिसरे आमचे अध्यक्ष तर कोणालाच विचारत नव्हते. म्हणजे मी फोन केला तर आमचे राजेश पाटील साहेब, त्यांना फोन केला तर फोन उचलत नव्हते. तुमचे म्हणजे नाईक फोन उचलत नाही, हे पण फोन उचलत नाही. त्यांना किती वेळेस विचार, तुम्ही विचारा म्हणा, तुम्ही कधी मुलाखत घ्या म्हणून, भरत जाधवांची तुम्ही फोन उचलले काय नाही उचलले? मग मेसेज काय? बरं, बऱ्याच गोष्टी केल्या, तुम्ही विचारा. फोन उचलत नाही, अजिबात नाही. आता त्याच्यावर माझ्याविषयी काय नाराजी आहे? बरं, मला तिकीटही नव्हतं पाहिजे, मला फक्त संघटनेत काम करायचं, काहीतरी जबाबदारी द्या. तुम्ही विचार करा. भेटायला गेलो होते नाही राजेश पडणार? 3 वेळेस भेटलो. भेट दिली? भेटलो मी. ज्यावेळेस मला कळलं पीएच्या माध्यमातून आहे, तिथं जाऊन भेटलो, चर्चाही केली, पण फोन उचलत नव्हते, रिस्पॉन्स देत नव्हते. पण मला तुम्ही एक छोटी तफावत सांगा, अजितदादा पवार साहेबांसारखा एकदम कार्यक्षम असणारा नेता, मला वाटतं की जेवढा वेळ दिवसातला काम करण्याची क्षमता अजितदादाची. कारण की माझ्या 2 अपॉइंटमेंट झाल्या, त्यापर्यंत 2 वेळेस वेळ भेटलो. 3री वेळेस तर मीटिंगसाठी गेलो होतो. पण माझ्या अध्यक्षपदी निवड होण्याच्या अगोदर पहिल्या दिवशी रविवारी भेटलो, तेव्हाही मी त्यांना 8 वाजता भेटलो. आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला भेट झाली, ती सकाळी 7ची भेट झाली. म्हणजे 6 वाजता उठून कामाला लागणारा कदाचित महाराष्ट्रातला हा एकमेव नेता असावा. मला तर, मी तुम्हाला काय बोलू प्रामाणिकपणे, मला एका तिकिटापुरतं सिम्बॉलची आवश्यकता होती, पण त्यांनी अख्खी जबाबदारीच माझ्यावर टाकली. पण मी जबाबदारी तटकरे साहेबांनी मला, आनंद परांजपे साहेब यांनी क्लिअर कट सांगितलं की जाधव साहेब, आज तुमच्यावर नवी मुंबईची धुरा सोपवलेली, तुम्हाला जेवढं प्रमाणात काम करता येईल तेवढ्या प्रमाणात काम करा, संघटन वाढवा. आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये तुम्हाला शब्द देतो मी, येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये आम्ही स्वतःच्या ताकदीवर 111च्या 111 जागा लढू. पुढच्या वर्षी. आता आम्ही त्यावेळेस आम्ही पूर्ण, आता 5 वर्ष आहेत ना, आम्ही जशी 16ला निवडणूक झाली, तुम्ही अनेक पक्ष बदलतात, परत बदलाल नाही, संबंधच नाही ना. बघा, तुम्हाला मी अजूनही सांगतो, पक्ष बदलायचा असेल, माझा स्वार्थ असेल तर मला परत सांगतो, 2015ला दादाही मला 2 तिकीट देत होते, आमदार मंदाताही 2 तिकीट देत होत्या.
आणि आदरणीय विजय नाटासाहेब पण 2 तिकीट देतोय. हे तिन्ही नेते एकत्र आहेत. या तिन्ही नेत्याला विचारते खरं आहे का खोटं आहे. जर खोटं असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन. आणि राहिला विषय काय होतो माहिती का, एखाद्या माणसाला आपण त्याच्या कर्तृत्वाला डॅमेज करू शकलो नाही तर त्याच्यावर शंका किंवा त्याच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरायचा. ज्यावेळेस मी नाईक साहेबांबरोबर होतो त्यावेळेस सांगायचं नाटाकून पैसे घेतले, मंदाताईकडून पैसे घेतले. ज्यावेळेस मी मंदाताईकडे होतो त्यावेळेस सांगायचं नाटाकून पैसे घेतले, ह्याच्याकडून पैसे घेतले. कुणी एका व्यक्तीने सांगावा की भरत जाधवनी पैसे घेतले तर मी तेही तुम्हाला सांगतो. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो पुढे जाऊन एक शब्द की मी 2005 ते 15 नगरसेवक होतो आणि 2005च्या पूर्वी मी व्यवसाय करत होतो. तेव्हाही मधल्या काळात व्यवसाय करत होतो, नंतरही व्यवसाय करत होतो. मी 95 पासून इन्कम टॅक्स भरणारा माणूस आहे. 2005 पर्यंत माझा चढता आलेख गेला. 5ला नगरसेवक झाल्यानंतर परत उतरता आलेख आला का तर धंद्याकडे दुर्लक्ष झालं आणि 15च्या नंतर निवडणूक हारल्यावर परत मी धंद्या पाण्याला लागला, परत तो चढता आलेख गेला. पण आता एक तुम्हाला सांगतो, पूर्ण वेळ जरी काम करत असलं तरी मी कमीत कमी दिवसातून 1-2 तास माझ्या धंद्या पाण्यासाठी वेळ देऊन मी व्यवसाय करणार. का तर आर्थिकदृष्ट्या जर नुकसान झालं तर मग इतरांसारखं चुकीच्या मार्गाने पैसे कमवावं लागणार आणि ते मला आयुष्यात जमत नाही, जमणार नाही आणि मी करणार आहे. एक वेळ पडली तर मी राजकारणातून संन्यास घेईन पण माझा धंदा पहिला करेल. पण समाजकारण करत असताना आर्थिक समीकरणही मी माझ्या व्यवसायातून बसवणार. हे मी आज ठरवलेले काम करतो. सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढे धन्यवाद. वाटचालीसाठी पक्षाला आणि तुम्हाला. हे होते भरत जाधव. त्यांनी सगळ्या दिलखुलास आपल्याशी संवाद साधलेला आहे. निवडणूक असेल, शरद पवार गटाचं राजकारण असेल, भाजपचं असेल, या सगळ्याच अनुषंगाने चर्चा केलेली आहे आणि निश्चितच त्यांना ताकद मिळेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त होते. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.